चला मंडळी, छोट्या छोट्या भुकेसाठी मस्त कुरकुरीत असा आपण चिवडा बनवूया। इथे आपण पातळ पोह्याचा चिवडा बनवणार आहे। हा मी पातळ पोहे ते 1 ते 2 तासासाठी उन्हामध्ये सुकवून घेतले, म्हणजे हे भाजायला आपल्याला जास्त वेळ लागणार नाही। त्यानंतर एका चाळणीवरती हे चाळून घ्यायचे, बारीक घाण त्यातील निघून जाती। आणि त्यानंतर एक कढई घ्यायची, कढईमध्ये हे पोहे आहेत ते स्लो गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत। पोहे भाजत असताना एकदम हलक्या हाताने चांगले भाजून घ्यायचे। बघा इथं 2 चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने पोहे आहेत ते अलगद भाजून घ्यायचे। दोन्ही साइडने चांगले पोहे भाजले की एकदम कुरकुरीत बनतात। मध्ये मध्ये हे पोहे ते हातावरती चुरून बघायचे किंवा तोंडामध्ये टाकून बघायचे, कुरकुरीत झाले की अशा पद्धतीचे पोहे ते भाजून घ्यायचे। तर बघू शकता एकदम चुरा होत आहे। इथे मी आता त्यानंतर एक मोठी खोबऱ्याची वाटी भरून खोबऱ्याचे तुकडे घेतलेले, 2 वाटी आहे ते शेंगदाणे घेतलेले, 1 वाटी भरून चिवड्याची डाळ घेतलेली, 1 वाटी काजू बदाम घेतलेले, अर्धी वाटी इथे मिरची आणि भरपूर सारा फ्रेश कढीपत्ता घ्यायचे। एक कढई घेतलेली, त्यामध्ये तेल घालायचं, त्यावरती एक एक करून हे सगळे पदार्थ खरपूस चांगले दोन्ही साइडनं खमंग असं सोनेरी रंगापर्यंत तळून घ्यायचे। सगळे पदार्थ चांगले तळले की आपला चिवडा आहे तो 1 महिन्यासाठी आपण हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता। हा फक्त दिवाळीमध्येच न करता इतरही दिवशी तुम्ही अशा पद्धतीचा बनवून ठेवू शकता आणि महिन्याभरासाठी तुम्ही वापरू शकता। चला तर मंडळी, आता हे आपण असंच एक एक करून सगळे पदार्थ आहेत ते तळून घेणार आहे। हे तळत असताना फक्त एकदम व्यवस्थित चांगले तळून घ्यायचे, म्हणजे आपला चिवडा जास्त दिवस टिकला जातो। आता इथे सगळे मी पदार्थ ते तळून घेते। त्यानंतर आता इथं ड्रायफ्रुट्स तळून घेतले, त्यानंतर इथे हिरवी मिरची घातलेली, ती तळत आल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता घालून घेतला। इथे तुम्ही चवीनुसार मीठ ऍड करू शकता। आता हा कढीपत्ता चांगला भाजून झाल्यानंतर हे तेल बाजूला काढून घेतलं, त्यातील 4 पळी तेल आहे ते याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे। त्यानंतर गॅस बंद आहे आपला आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा आहे ती हळद घालून घेतलेली। हे थोडंसं कोमट झालं की त्यानंतर आपण हे मी पोहे ते 2 परातीमध्ये डिवाइड केलेले आहेत। त्यानंतर जे आपण तळून घेतलेले सगळे पदार्थ यावरती घालून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर जे आपण कढीपत्ता किंवा मिरची घेतली ती घालून घेतली। त्यानंतर ते जे तेल घेतलं होतं ते थंड झालेले, आता ते तेल याच्यावरती घालून घ्यायचं। त्यातील 1 पळी तेल फक्त शिल्लक ठेवायचे, तुम्ही याच्यामध्येही मीठ ऍड करू शकता। आता 1 पळी तेल शिल्लक ठेवायचं आणि त्यामध्ये बारीक मोहरी घालून घ्यायची आहे, ती आपण नंतर घालायची। सुरुवातीला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण त्या एका पळीमध्ये तेल ठेवलेलं शिल्लक त्याच्यामध्ये मोहरी घालायची आणि यावरती फोडणी घालून घ्यायची आहे। आता हे एकदम हलक्या हाताने पोहे ते हलवून घ्यायचे, चांगले मिक्स करून घ्यायचे। सुरुवातीला इथं फिक्कट दिसतात पोहे, त्यानंतर तुम्ही हे तेल परतच ऍड कराल, त्यानंतर परफेक्ट असा आपला चिवडा तयार होतो। आणि जास्त याच्यामध्ये तेलाचा वापर किंवा हळदीचा वापर करायचा नाही। शेवटी याच्यामध्ये पिठी साखर घालायची। इथे मी 4 चमचे पिठी साखर घातलेली 1 किलो पोह्यांसाठी। परफेक्ट असा चिवडा तयार झालेला। टेस्ट करायचा, काय कमी वाटलं तर त्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही ऍड करू शकता। अप्रतिम असा चिवडा तयार होतो। याची संपूर्ण रेसिपी संगीता सोमी किचन वरती पाहताय, इथं बघू शकता। अतिशय कुरकुरीत असा चिवडा आपला तयार झालाय। आवडला असला तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।